कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या माळवदवाडी परिसरामध्ये भरवस्तीत उभ्या असलेल्या वाहनांची चाकं आणि डिझेलची चोरी झाली आहे. ही घटना सोमवारी 9 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास घडली आहे आणि यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राहुल अशोक खेडकर, नितीन भिकाजी थोरात, विकास कैलास करंजेकर हे तिघे माळवदवाडी येथे राहत असून त्यांच्या वाहनांमधून शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहतूक करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत. सोमवारी रात्री राहुल खेडकर यांची पिकअप क्रमांक MH14 LS 1446, नितीन थोरात यांची पिकअप MH14 EM 3625 आणि विकास करंजेकर यांचा आयशर टेम्पो MH17 CV 4016 ही वाहनं समाज मंदिर परिसरात उभी करून रात्रीच्या वेळी ते झोपले होते. त्यानंतर राहुल खेडकर यांच्या पिकअपचे 4ही चाकं जॅक, टॉमी, नितीन थोरात यांच्या पिकअपचे मागील बाजूचे 2 चाकं जॅक, टॉमी तसेच विकास करंजेकर यांच्या टेम्पोतील 70 ते 80 लिटर डिझेलची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देऊन घारगाव पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आम्ही इथे ना माळदवाडीमध्ये आहे. तर आज पहाटेच्या सुमारात 1-2च्या दरम्यान राहुल अशोक खेडकर यांचे व्यावसायिक वाहन पिकअप गाडी याचे ना 4 टायर चोरीला गेलेले आहेत आणि नितीन थोरात यांची पण व्यवसाय गाडी हिचे पण 2 टायर चोरीला गेलेले आहेत, प्लस डिझेल सुद्धा चोरीला गेलेलं आहे. कमीत कमी इथे ना 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तरी आमच्या सर्वांचे पोट पाणी त्या व्यावसायिक गाड्यांवर चालतं. तरी आम्हाला आहे ना याचा चोरट्यांचा काहीतरी बंदोबस्त करून हे आम्ही पोलीस प्रशासनाकडे विनंती करतो. कारण आम्हाला याच्याशिवाय काही म्हणजे जगण्याचा काही मार्गच नाही, रोजगार नाही आहे दुसरा. तर आम्ही ह्या व्यवसायाकडून आमचं घर चालतं, पोट पाणी चालतं. तरी आम्हाला पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. कोणते साहेब म्हणते आता इथून माग खेडकर साहेब होते, त्यांच्याही काळामध्ये असे सत्र चालू होते आणि आता बदाने साहेब सुद्धा आहे आणि त्यांच्या पण काळामध्ये हाय ते चोऱ्या चालू आहेत. तरी याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी. दरम्यान पठार भागामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचं सत्र सुरूच असून पोलिसांनी या चोरट्यांना जेरबंद करावं अशी मागणी नागरिक करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.